या स्वागत शब्द सुमनाने सर्वप्रथम आणि त्यानंतर वळूया सामन्याकडे। मॅचला होईल सुरुवात। पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्क मध्ये आपण पाहता दीक्षांत ठाकूर यंग टॅलेंट आहे हा खेळाडू। लेट्स प्ले ग्रीन सिग्नल पंचाचा ग्रीन सिग्नल आपण पाहिला आणि समोर स्ट्रायकिंग एंडला खेळाडू असतील निशांत पाटील त्यांच्या बरोबरीने असतील संदीप ठाकूर। घारापुरी विपक्ष शिवाजीनगर ही लढत एकदा जोरदार आहे उद्या पहिल्या लढतीसाठी। प्रेक्षकांना सर्वांना विनंती राहील आपण स्पर्धेला सुरुवात करतो। पहिला बॉल टाकण्यासाठी आदेश स्पोर्ट शिवाजीनगरचा निशांत ठाकूर पंचांच्या डाव्या बाजूने बॉलिंग मार्क मध्ये तयार झालाय। राईट आर्म ओव्हर द विकेट। सरपंच चषक 2024 हे दमदार पर्व आपण पाहत आणि पहिला सामना पहिल्या सामन्यातील पहिला चेंडू टाकताना निशांतला आपण पाहता समोर असेल खेळाडू त्या ठिकाणी स्ट्रायकिंग एंडला तोही निशांत आहे। हा देखील चांगला योगायोग दीक्षांत आहे आणि त्यांच्या बरोबरने आपण पाहता बॉलिंग मार्क मध्ये दीक्षांत बॉलर आणि निशांत बॅटर्स। येस रोशन बघा इथून जर शंभो ग्रुपचा बॅनर तुम्ही पाहताय त्या शंभो ग्रुपच्या बॅनरला जो कोणी फलंदाज डायरेक्ट हिट करेल त्याच्यासाठी शंभो ग्रुप यांच्या वतीने 500 रुपयाचा पारितोषिक असेल। पहिला बॉल वाईड टाकला, वाईडने सुरुवात झाली। त्यानंतर पुढचा बॉल लेंथ बॉल होता ऑन साइडला, हा फटका खेळून काढला। मिड विकेट क्षेत्राकडे बॉल आपण पहिला ड्राईव्ह केला, चांगला फटका ऑन ड्राईव्हचा दीक्षांतच्या माध्यमातून पाहिला। एक रनने मात्र स्वतःचं अकाउंट ओपन केलं आणि संघ जाऊन पोहोचलाय बिनबाद 2 या धावसंख्येमध्ये। नावाची स्पर्धा म्हटली की बक्षिसांचा वर्षाव आणि प्रत्येक रात्रीमध्ये एक स्पोर्ट्स सायकल आहे लकी ड्रॉसाठी आयोजकांच्या माध्यमातून दिली जाईल प्रेक्षकांना। जो लकी विनर राहील ज्याचा ड्रॉ ओपन होईल त्याला मात्र ही स्पोर्ट्स सायकल आयोजकांच्या माध्यमातून दिली जाईल। दमदार आयोजन आणि आयोजन कसं असावं, नियोजन कशा पद्धतीने करावं हे खऱ्या अर्थानं आपण पाहिलं दाखवून दिलंय आमचे विद्यमान युवा सरपंच विजेंद्र पाटील उर्फ गोट्याबाई यांच्या माध्यमातून। भरपूर त्यांचा आपण पाहिला मित्रांचा वर्ग, मित्रप्रेम, त्यांचा गराडा या मंचकावरती आपण पाहत आहे। सर्वांचं आपण करूया स्वागत। असं म्हणतात नवे पर्व युवा सर्व या उक्तीप्रमाणे आता या तरुणांनी मात्र चांगलं योगदान या स्पर्धेला किंबहुना या गावाला देताना आपण पाहत आहे। बॅकफुटला गेले यावेळेस फटका आपण जर पाहिला खेळायचा होता ऑन साइडला पण तो डाव्याच्या बाहेर चालला चेंडू। पंचांनी मात्र या बॉलला वाईड घोषित केलाय। एक्स्ट्रा मध्ये भर पडेल, धाव संख्येत थोडी वाढ। टोटल धावा आपण जर पाहिल्या धाव फलकावरती आहेत घारापुरी 11 घारापुरी टीमच्या माध्यमातून बिनबाद 3। ग्रामीण टेनिस क्रिकेट जे हजारो मध्ये खेळाडू खेळायचे ते आता लाखो मध्ये पोहोचले। ISPL सारखी स्पर्धा सध्या आपण पाहिली टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा सुरू आहे ज्यामध्ये अनेक असे खेळाडू आपल्या रायगड जिल्ह्यातील त्या स्पर्धेमध्ये खेळतात आणि त्यांचं योगदान आपण पाहिलं। आणि आज मात्र पुन्हा एकदा ग्रामीणचा थरार ज्यामध्ये आपल्या परिसरातील आजच्या रात्रीमध्ये खरंतर संधी दिली खेळण्याची संधी दिली मात्र या आयोजकांच्या माध्यमातून पहिला सामना आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये घारापुरी विपक्ष आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर अशी ही लढत। यानंतर पुढील सामना असेल त्या दोन्ही कर्णधारांना मी पहिला कॉल करत आहोत। मिहिरा स्पोर्ट्स मोराबे विपक्ष नील 11 नावाकाडी। उल्वानोडमधील आणखीन 2 संघात दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा। तिसरा सामना असेल निर्जा 11 गणेशपुरी विपक्ष NYSC कर्दर 11 जासई। लाऊड अफील पंचांचा बोट अवकाशाकडे, बॅटला ब्रश केला, बॉल गेला विकेट किपरच्या हातामध्ये। कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात पहिला खेळाडू बाद झालाय निशांत पाटील। बॅक टू द पॅव्हिलियन। आपण विचार केलात की मित्रांनो आत्ताच रामशेठ ठाकूर साहेबांनी सांगितलं की जसे आपले सरपंच आले विजेंद्र आणि मैदान देखील आपण तितकंच सुसज्ज या ठिकाणी पाहतो। आणि या स्पर्धेसाठी मित्रांनो रायगडचे भाग्य विधाते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या वतीनं 5 लाख रुपये या स्पर्धेसाठी देण्यात आले। एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे मित्रांनो। क्या बात आहे रोशन, 5 लाख या स्पर्धेसाठी आणि यशस्वी स्पर्धा आपल्या भेटीसाठी आले। दमदार योगदान खतर क्रीडा क्षेत्र नाही तर प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचं योगदान राहिलं आणि अष्टपैलू असं हे व्यक्तिमत्व। आदरणीय लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेबांचा आपण नकळत धन्यवाद मानूया। सातत्याने प्रेम राहिलं त्यांचं या तरुणांवरती आणि आज त्यांच्या माध्यमातून भरीव योगदान या स्पर्धेसाठी आपण पाहिलं। विकेट मिळाला खरंतर आपण पाहिला खेळाडू बाद झाला संदीप ठाकूर आणि नवीन खेळाडू मैदानाकडे चालला 3ऱ्या क्रमांकावरती सुशांत ठाकूर। हा खेळाडू कुशल ठाकूर माफी असावे हा खेळाडू मैदानाकडे चाललाय। यावेळी आपण पाहिला सेन्सिबल क्रिकेट, हलक्या हाताने बॉलला ऑन साइडला ड्राईव्ह केला त्या ठिकाणी मिड ऑन मधला फिल्डर चेंडूपर्यंत पोहोचेल। रन मात्र मिळेल सिंगल, एक रन करत मात्र हे संघ पुढे चालले। थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे आता हा खेळ मैदानामध्ये सुरू झालाय। एक रन फार महत्वाचा आहे।
कधी कधी तुमच्या बॅटमधून मोठे फटके येत नाही तेव्हा डॉट बॉल खेळण्यापेक्षा सिंगलने स्ट्राईक रोटेट करणं तितकीच महत्त्वाची आणि तीच स्ट्रॅटर्जी या घारापुरी संघाने आता या पहिल्या पॉवर प्लेमध्ये वापरली आणि समोर यंगस्टर आहे दीक्षांत ठाकूर, त्याचं कौतुक करावं तेवढं कमी. नवीन जोमाचा, नवीन उमेदीचा नौका गोलंदाज आणि अगदी कमी वयामध्ये तो शिवाजीनगरला लीड करतो. पॉवर प्लेचं षटक टाकताना आपण त्याला पाहताय. ऑन साइडला डाऊन द ग्राउंड ब्लास्ट केलाय फलंदाजाने आणि या स्पर्धेतला पहिला उत्तुंग षटकार होतोय घारापुरी 11 घारापुरी टीम साठी. छत्रपती पाहू शकाल की मॅन ऑफ द सिरीज साठी ही 2 व्हीलर बाईक आपण पाहतो. ती बाईक आम्हाला पुरस्कृत करून दिली गेली. अर्थातच या ठिकाणी शिवसेनेचे तालुका प्रमुख बिंदासभाई ठोंबरे आणि सुमितभाई SUV कन्स्ट्रक्शनचे सर्व सुमितभाई मात्रे यांनी आम्हाला ही बाईक, त्याच्यानंतर 2 सायकल आपण पाहतो ते अर्थातच हर्षली लॉजिस्टिकचे सर्व महेंद्र शेठ भोईर यांच्या सुकन्या मिहिका अँड सावी महेंद्र भोईर यांच्याकडून आम्ही 2 सायकल या स्पर्धेमध्ये पाहतो. मॅन ऑफ द मॅच साठी स्पोर्ट घड्याल खातापिता ग्रुप यांच्या वतीनं घड्याल, जयेश म्हात्रे साहेब यांच्या वतीनं कॅप आणि निखिल काटे साहेब यांच्या वतीनं टी-शर्ट्स, त्याच्यानंतर युनुस मचाडो यांच्या वतीनं स्पर्धेसाठी आम्हाला सायकल इथे करताना देण्यात आले. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत. तत्पूर्वी आपण इथे सन्मान करूया मित्रांनो. इथे सन्मान केला जाईल सागर शेठ ठाकूर यांचा इथे शुभ सन्मान करूया मित्रांनो की माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य या ठिकाणी सागर शेठ ठाकूर साहेबांचा इथे सन्मान. मी हरिश्चंद्र म्हात्रे साहेब माजी सरपंच आपणास विनंती करतो की आपल्या पवित्र शुभ हस्ते या ठिकाणी सागर शेठ ठाकूर माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य की ज्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी मित्रांनो आम्हाला 50,000 रुपये ज्यांच्या वतीने देण्यात आलं ते सागर शेठ ठाकूर यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं हरिश्चंद्र म्हात्रे साहेब माजी सरपंच आणि त्यांच्या समेत विजेंद्र पाटील साहेब विद्यमान सरपंच यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण हा सन्मान करणार आहोत. त्याच्यानंतर अध्यक्ष ग्राम सुधारक मंडळ गजानन म्हात्रे साहेब की ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी 5 रात्र जनरेटर उपलब्ध करून दिलं, त्यांचा देखील इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. आणि मी गजानन म्हात्रे साहेब यांना सन्मानित करण्यासाठी खातापिता ग्रुपचे अध्यक्ष बाब्याभाई विलासभाई पाटील आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते इथे खातापिता ग्रुपचे अध्यक्ष आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी गजानन म्हात्रे साहेब अध्यक्ष ग्राम सुधारक मंडळ नावे यांचा इथे शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी करावा. त्याच्यानंतर पुढचा सन्मान अमर म्हात्रे साहेब विद्यमान उपसरपंच की जीवदानी बामणडोंगरी संघाचे संस्थापक मी राजेश म्हात्रे साहेब उपसरपंच आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी अमर म्हात्रे साहेब जीवदानी बामणडोंगरी संघाचे संस्थापक यांचा इथे शुभ सन्मान आपण करावा. की रोशन रायगड प्रीमियर लीग मध्ये आपण जीवदानी बामणडोंगरी संघ पाहतो त्या संघाचे पुरस्कर्ते आणि नेहमीच की असं नाही की रोशन यावेळी उल्वे नोड हा सिटी नव्हती, त्यावेळी गावं होती, कोण चपलीशी जायचा तर कोण तसाच जायचा, त्यावेळी बॅट आणि एवढं स्पोर्ट्स नव्हतं काय, परंतु साहेबांनी जीवदानी बामणडोंगरी संघाला शेवटपर्यंत साथ दिली आणि आजही रायगड असो ठाणे असे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जीवदानी बामणडोंगरी संघाचा आदराने नाव घेतलं जातं. असे रामशेठ ठाकूर साहेबांचे विश्वासू आणि खंदे समर्थक विद्यमान उपसरपंच अमर शेठ यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं मायचे उपदार शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा हा सन्मान. धन्यवाद. ओव्हर टू कॉमेडी बॉक्स. क्या बात आहे. अमरजी म्हात्रे खरं तर यांचं कौतुक करावं तेवढं कमी. आदर्श त्यांनी मानलं का तर आदरणीय खासदार साहेबांना आणि त्यांचा आदर्श घेऊन समाजामध्ये त्यांचंही चांगलं योगदान राहिलं आणि त्यांचा हा सन्मान. जाऊया मागच्या दिशेने आपण पाहिला सेकंड ओव्हरमध्ये विनीत पाटील हा खेळाडू आला आणि या षटकामध्ये त्याने चांगलं कमबॅक केलं. एक खेळाडू बाद झाला आणि कुशल ठाकूर आणि त्याच्याबरोबरने सत्यम ठाकूर हे 2 खेळाडू मैदानामध्ये तळ ठोकून उभे आहेत. त्यांना पार्टनरशिप करायचे कारण समोर तितकाच ताकदवर संघ आहे आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर. त्या टीम समोर किमान 50+ टार्गेट त्यांना बनवायचं आहे. पण विनीतचं हे षटक याही वेळा आपण पाहिलं यॉर्कर लेनचा बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह केला बॉलला लॉंग ऑफ क्षेत्राकडे एक्सा कव्हरला हलक्या हाताने ढकललं आणि 1 रन घेत मात्र स्ट्राईक बदलली. एका रनने संघ पुढे चाललाय. टोटल धावसंख्या आपण जर पाहिली 1 गडी बाद 15 धावा.
15 धावा स्कोर कार्डवरती आपण लागताना पाहत आहे. 2 खेळाडू मैदानामध्ये आहेत. एका बाजूने घारापुरी 11 घारापुरी तर दुसऱ्या बाजूने आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर. या मैदानाची आउटफील्ड चांगली आहे आणि विकेट तर प्रचंड सुंदर आहे. फलंदाजांना गोलंदाजांना साथ देणारी ही खेळपट्टी आहे. या विकेटमध्ये तुम्ही तुमचं 100% डेडिकेशन द्यावं लागेल. प्रचंड मेहनत तुम्हाला करावी लागेल, तेव्हाच यश तुमच्या वाट्याला असेल. इथे आपण पहिला अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवला. आणखीन एक वाईट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. संध्याकाळी जेव्हा आपण प्रवीण आलो तेव्हा खरं शिवाजीनगरच्या मैदानात यांनी या खरं संघाने प्रचंड प्रॅक्टिस केली या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी, या स्पर्धेमध्ये सहभागी होताना. त्यामुळे इथून जर का 50+ टार्गेट आलं तर पुढच्या सत्रामध्ये त्यांना कदाचित खडतर प्रवासाला सामोरं जावं लागेल. त्यामुळे कमबॅक करणं फार गरजेचं आहे. जर विकेट मिळाल्या नाही आहेत तर मात्र घारापुरी 11 घारापुरी सगळं तुम्हाला डॉमिनेट करेल, कारण त्यांच्याकडे तगडी बॅटिंग स्ट्रेंथ आहे. धावांचा ओघ तुम्हाला वाढताना पाहायला मिळेल. बॉलिंग पुन्हा एकदा आपण पाहता विनीत पाटील. याही वेळा आपण पाहिला बाउन्सरचा योग्य वापर, सटीक बाउन्सर ज्याला म्हणता येईल. आणि तिथे मात्र आपण पाहिला पंचांचा इशारा 1 बाउन्सर इन 1 ओव्हर हे वॉर्निंग गोलंदाजा दिली जाईल. एखादा बाउन्सर तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियमानुसार वापरू शकताय आणि त्याचा योग्य वापर त्याने केला. उजव्याच्या बाहेर टाकला बॉल, डॉट बॉल आपण पाहिला. धावसंख्या आपण जर पाहिली धावफलकावरती आहे त्या ठिकाणी 1.4 चेंडूचा खेळ संपलाय. एक गडी बाद 16 अशी धावसंख्या आपण पाहत आहे स्कोर कार्डवरती. पहिला सामना आणि पहिल्या सामन्यामध्ये काय रिझल्ट येईल याची उत्कंठा लागली. आणि इथे आपण पहिला पुन्हा एकदा तेज तरार बॉल, क्या बात आहे, रॅपिड बॉल, टप्पा पडला, बॉल खाली राहिला, सबमरीन डिलिव्हरी. आणि इथे आपण पहिला डॉट निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. परंतु यानंतर जो पुढचा सामना आहे मिहिरा स्पोर्ट्स मोरावे विपक्ष नीळ 11 नावाकडे. चला दोन्ही कॅप्टन आपण कर्णधारांना विनंती करूया, पहिलं सत्र समाप्त होण्या अगोदर आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा, कारण नाव्याची स्पर्धा म्हटले की शिस्तबद्ध आयोजन आणि अनुशासन हे नेहमी आपण पाहिलं. त्यामुळे प्रत्येक नियमांचं पालन करावं लागेल. सिलिमिडॉनला बॉल चाललाय, घाई झाली आहे, सिंगल मिळाली, दुसरा रनचा प्रयत्न होता, नकार दिलाय, कारण रिस्क घ्यायची नाहीये. ऑलरेडी धावा आलेल्या आहेत. पहिल्या खरं तर आपण पहिला 2 ओव्हरमध्ये 17, खेळाडू बाजूला 1 आणि 2 षटकांचा खेळ संपला. टोटल रन आपण पाहता 1 बाद 17. रायगडचे भाग्य विधाते रामशेठ ठाकूर साहेब या स्पर्धेतून रजा घेत असताना साहेब पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. नेहमीच आपण या रायगडासाठी दमदार योगदान देत असता आणि आपलं या स्पर्धेतून आपण रजा घेत असताना पुढच्या वाटचाली तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. यस डीजे. आमच्या महिला भगिनींना विनंती असेल आपण या मंचावरती आपलाही विशेष सन्मान या स्पर्धे माध्यमातून केला जाईल. हे सर्व ग्रामस्थ सर्व मान्यवरांना विनंती असेल की आपण यावा. सन्मान अजून आहेत आपले भरपूर करायचे, तर सर्वांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. स्पर्धेतून रजा घेत असताना या ठिकाणी रामशेठ ठाकूर साहेबांना आपण पाहिलं. बाकी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण इथे सन्मान बाकी आहे, त्याच्यामुळे आपण सर्वांनी यावं आणि जशी ओव्हर कंप्लीट होईल तसं आपण मान्यवरांचा इथे सन्मान करणार आहोत. यस रोशन. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि 1 गडी बाद 17 अशी धावसंख्या. मी सर्व ग्रामस्थांना मान्यवरांना सर्व आमच्या माता भगिनींना विनंती करेन आपण मंचावरती आसन असतं बा, कारण असं म्हणतात गेस्ट इज गॉड. आलेला पाहुणा हा देवा समान, प्रत्येकाचा सन्मान आम्ही
या स्पर्धेच्या निमित्तानं घेणार आहोत. त्यामुळे प्लीज आपण सर्वांनी इथे बसून घ्या. मंचावरती या स्पर्धेचा आनंद घेत राहा, स्पर्धा पाहत राहा. सरपंच चषक 2024 हे भव्य दिव्य पर्व. तर तिसऱ्या ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कमध्ये आला दीक्षांत ठाकूर हा खेळाडू. ओव्हर द विकेट, ऑन साईडला फटका एक्झिक्यूट करायचा होता. बॅट आणि चेंडूचं टायमिंग जुळलेलं नाही. इथे मात्र डिरेक्टची संधी आणि ओव्हर थ्रो झाला. बॅकअप नाहीये. लॉंग ऑफ मधला फील्डर येईल, त्याचबरोबर मात्र 2 धावा मिळतील. बॅटिंग करत असताना आपण पाहता घारापुरी 11, घारापुरी या टीमला आणि धावसंख्या आपण जर पहिली धाव फलकावधी पाहायला मिळेल. एक गडी बाद 19 धावा. षटक क्रमांक 3 मार्ग असतात. आज कॉमेंट्री बॉक्समध्ये तुम्ही आवाज ऐकणार आहात करत आमचे रॉकस्टार प्रवीण गायकर, त्यानंतर दीपकजी पाटील, बाबूशाह, आमचे आणखीन एक उत्कृष्ट हिंदी समालोचक आणि मी स्वतः रोशन पाटील, आमचे कदर स्कोरर रावे गावचे निकेत पाटील. त्यांना आपण पाहता तिन्ही ऑफिशियल पंच आमचे कदर संदीपजी पाटील माई सर असतील आणि त्यानंतर आमचे सुदेश म्हात्रे सर आपण त्यांना पाहता. त्यांचंही चांगलं योगदान. आणि पनवेल टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट डीजे श्रीकांत, नितीन. याही वेळा आपण पाहिला कदर शॉर्ट ऑन पूल करायचा, बॉल मागे चाललाय, प्रॉपर कनेक्शन होत नाही बॅट आणि चेंडूचं. आणि इथे मात्र आणखीन एक सिंगल या ठिकाणी मिळेल. सिंगलने मात्र संघ थोडा पुढे जाईल. 20 धावा धाव फलकावरती. दुसरं दशक पूर्ण झालंय. बॅटिंग करत असताना घारापुरी 11, घारापुरी संघाचा टॉस महत्वाचा होता आणि टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर टीमने. आणि आतापर्यंत हा निर्णय थोडा चांगला राहिला या संघासाठी असंही म्हणायला हरकत नाही, कारण 20 धावा आल्या. षटक क्रमांक 3 मार्ग असता, पण तो संघर्ष करतोय. कुशल ठाकूर एक आक्रमक खेळाडू आहे, त्याला कुशल कामगिरी करायचा. यॉर्करचा प्रयत्न, थर्ड मॅनला बीट करून बॉल मागे चाललाय. डीप थर्ड मॅनला सीमा पार, रसमधील 4 चौकार. यस, धन्यवाद डीजे. तर इथे आपण पुढचा सन्मान करूया की चंद्रकांत भोईर साहेबांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मी विनंती करतो रोशन भोईर की आपल्या शुभ हस्ते इथे चंद्रकांत भोईर साहेबांचा इथे शुभ सन्मान आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी करावा. तर चंद्रकांत भोईर साहेब यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. मी रोशन भोईर आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते चंद्रकांत भोईर साहेबांचा हा सन्मान. फलंदाज बाद. त्याच्यानंतर पुढचा सन्मान केला जाईल नावे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सन्मान्य हरिश्चंद्र म्हात्रे साहेब यांचा देखील इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. मी प्रल्हाद पाटील आपण यावं. तसेच मी विनोद म्हात्रे आपणास प्रल्हाद माजी उपसरपंच मित्रांनो प्रल्हाद पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी हरिश्चंद्र म्हात्रे साहेब माजी सरपंच यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी आपण करावा. मायची उपदार शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं. त्याच्यानंतर किसन पाटील साहेब यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनोद म्हात्रे आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते किसन पाटील साहेब यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करावा. रोशन. आणखीन एक खेळाडू बाजार आणि नवीन फलंदाज आता विनीत घरत मैदानाकडे आपण दाखवणार पाहता. 2 खेळाडू बाद झाले आणि 24 धावा धाव फलकावरती. तिसरं षटक मार्गस्थ आहे. दीक्षांत ठाकूर हा खेळाडू ओव्हर द विकेट बॅकफुटला गेले आणि ते कट करायचा होता बॉलला आणि चेंडूने बॅटचा संपर्क नाही. आणखीन एक डॉट या ठिकाणी पाहिला बॉल आणि टोटल धावा आपण जर पहिल्या धाव फलकावरती स्थिरावलेले असेल 24. अंतिम बॉल बाकी आहे या षटकातला. कमबॅक केलंय या षटकामध्ये दीक्षांत ठाकूर या गोलंदाजाने. तिसरं षटक चालू आहे आणि आता पण धावा आपण जर पाहिल्या धाव फलकावरती आहेत त्या ठिकाणी 24. चला नावाखडी आणि त्याचबरोबरने मोरावे टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायचं आहे प्लीज. यानंतर आणखीन एक मोठी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही टीमचे कॅप्टन. याही वेळा आपण पाहिला फुलर लेनचा बॉल ब्लॉक हॉल मध्ये टाकला. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. 3 षटकं संपली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल धावसंख्या आपण पहिली धाव फलकावरती 2 गडी बाद 24 धावा. यस, त्याच्यानंतर पुढचा सन्मान आपण करूया. विजय घरत साहेब उपसरपंच यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी मी इथे विनंती करतो की जवान पाटील आपण यावं आणि आपल्या शुभ हस्ते महेंद्र शेठ भोईर हर्षाली लॉजिस्टिकचे ओनर मित्रांनो या स्पर्धेसाठी ज्यांच्या वतीनं आम्हाला 2 सायकल उपलब्ध करून दिले गेलेत त्या हर्षाली लॉजिस्टिकचे ओनर महेंद्र शेठ भोईर यांच्या शुभ हस्ते पुढचा सन्मान आपण पाहताय विजय घरत यांचा. बघा, प्रेक्षकांना सुवर्ण संधी असेल. प्रत्येक रात्रीमध्ये प्रेक्षक लकी ड्रॉ यांच्यासाठी स्पोर्ट्स सायकल असेल.
त्याच्यानंतर पुढचा सन्मान या ठिकाणी किशोर पाटील साहेब यांचा इथे सन्मान. रमेश भोईर साहेब आपणास विनंती करतो की आपण यावं. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी किशोर पाटील साहेबांचा इथे शुभ सन्मान. तर विलासबाई यावं खाता. तर इथे आपण किशोर पाटील यांचा सन्मान करूया. चौथ्या षटकातला पहिला बॉल वाईट टाकला आणि आपण पाहता सन्मान होतो मान्यवरांचा. दैवत पाटील हे गोलंदाज आहेत त्या ठिकाणी आणि पहिला वाईट बॉल 25 वरती पोहोचला त्या ठिकाणी. घारापुरी 11 घारापुरी हा संघ. दोन्ही हाकेच्या अंतरावरती असणारी ही गावं आहेत आणि मैदानामध्ये आपण त्यांना खेळताना पाहत आहे. नेक्स्ट बॉल याही वेळा आपण पहिला कव्हर्समध्ये खेळायचं होतं आणि चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. भरपूर डॉट बॉल फेस केले घारापुरी संघाच्या फलंदाजाने. थोडा दबाव संघावरती राहील कमी धाबांचा, कारण इथून जर का किमान 20 जरी धाबा आल्या तर 45+ रन तुम्हाला पाहायला मिळतील आणि तो प्रयत्न करावा लागेल. घारापुरी 11 घारापुरी या टीमला पहिली लढत या स्पर्धेची आणि पहिला सामना. तर संजय ठाकूर यांचा देखील आपण शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने करूया. मी विनंती करतो या ठिकाणी केनीबाई आपल्या शुभ हस्ते इथे संजय ठाकूर साहेबांचा यथोचित सन्मान आपल्या शुभ हस्ते आपण करावा. फिरून मारला बॉलला आणि बॉल मागे चालला स्क्वेअरलेग क्षेत्राकडे. फक्त सिंगल रन त्या ठिकाणी मिळेल. एका रनने मात्र स्कोर कार्ड थोडंसं पुढे सरकेला सरकार आम्हाला पाहायला मिळेल. 26 वरती पोहोचतोय घारापुरी 11 घारापुरी हा संघ. 1 षटकार 1 चौकार या इनिंगमध्ये अपवाद पाहिला आणि त्याहीपेक्षा जास्त डॉट बॉल या इनिंगमध्ये आपण पाहिले. मान्यवरांचा सन्मान त्या ठिकाणी होतोय आणि खरं त्यांचं आपण करूया स्वागत या स्पर्धेनिमित्ताने. 2 बॉल फेकले त्या ठिकाणी गोलंदाज दैवत पाटील. यावेळेला आपण पहिला ऑन साईडला शॉट ऑन पूल केलाय. टायमिंग प्रॉपर झालेलं नाहीये. फटका फसलाय आणि जीवनदान झेलही सुटलाय. बॉल मात्र चाललाय बाउंडलांच्या बाहेर. नशिबाचा चौकार मिळतोय घारापुरी टीमला. इथे आलाय चौकार. त्याच्यानंतर पुढचा सन्मान केला जाईल मित्रांनो की रामबागचे अध्यक्ष सन्माननीय CL ठाकूर साहेब यांचा इथे सन्मान या ठिकाणी केला जाईल आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी मी राजेश भाई म्हात्रे आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते रामबाग जे आपण करत नाही पाहतो नावेखाडीमध्ये त्या रामबागचे अध्यक्ष CL ठाकूर साहेबांचा इथे यथोचित शुभ सन्मान. मायची उपदार शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा इथे सन्मान. त्याच्यानंतर नरेश मोकल साहेब विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांचा इथे सन्मान केला जाईल. मी राजेश म्हात्रे उपसरपंच आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते नरेश मोकल साहेब विद्यमान सदस्य यांचा इथे सन्मान आपण करावा. यस रोशन. निर्णायक क्षणाला मात्र आपण पहिल्या तारखेला चौकार मिळाला. या इनिंगमध्ये टोटल 8 वाईड बॉल 7 वाईड बॉल पाहिले. या एक्स्ट्रा धावा देखील तितक्याच महत्त्वाच्या आहेत आणि लिगल रन फार कमी आल्या. दैवतचा नेक्स्ट बॉल यॉर्क केला बॉलला आणि मागे चाललाय. किस्मत भी बहादुरों का साथ देते असं म्हणतात. लॉंग स्टॉपला बॉल गेला नॉन स्टॉप सीमा पार 4. त्याच्यानंतर आपण कांबळे गुरुजी यांचा देखील शुभ सन्मान आपण करूया. मी विनंती करतो संतोष भाऊजी की आपण यावं आणि आपल्या शुभ हस्ते कांबळे गुरुजींचा इथे सन्मान. तत्पूर्वी आपण मोकल साहेबांचा इथे सन्मान आपण या ठिकाणी पाहतो. तर कांबळे गुरुजींचा सन्मान केला जाईल. संतोष भाऊजी आपण यावं आपल्या शुभ हस्ते. कांबळे गुरुजींचा इथे आपण सन्मान या ठिकाणी करतो. चांगलं टायमिंग आणि हा षटकार आला त्या ठिकाणी विनीतच्या माध्यमातून. मोमेंटम मिळाला. 2 चौकार मिळाले खराब फिल्डिंगमुळे. त्यामुळे हा मोमेंटम थोडासा मिळाला आहे घारापुरी 11 घारापुरी टीमला. सुजित ठाकूर विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आहेत. त्यांनाही त्या ठिकाणी थोडंसं. तर त्याच्यानंतर चंद्रकांत घरत साहेब यांचा इथे शुभ सन्मान आपण करूया. मी विकासभाई आपणास विनंती करतो की आपण यावं आणि आपल्या शुभ हस्ते चंद्रकांत घरत साहेबांचा इथे शुभ सन्मान आपण या ठिकाणी करूया. यावं मी विकासभाई यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. त्याच्यानंतर सुरेश घरत साहेब यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी आमचे प्रतिल भोईर यावं आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी घरत साहेबांचा शुभ सन्मान.
तर चंद्रकांत घरे साहेब मनीष यांचे पिताश्री आहेत मित्रांनो, त्यांचा इथे शुभ सन्मान. त्याच्यानंतर पुढचा सन्मान आमचे सुरेश म्हात्रे साहेब विनोद यांचे पिताश्री आहेत, त्यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं. त्याच्यानंतर पुढचा सन्मान आपण करूया मित्रांनो. अरुण शेठ ठाकूर साहेब यांचा इथे शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतो या ठिकाणी प्रल्हाद पाटील आपण यावं आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी या. तर अरुण शेठ ठाकूर साहेब यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं. तर इथे अरुण शेठ ठाकूर साहेबांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. प्रेक्षकांची थोडीशी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो की इथे मान्यवर आहेत, त्यांचा आपण सन्मान करत नंतर आपण लगेच मॅचवर देखील बोलणार आहोत. तर इथे आपण सन्मान पाहताय अरुण शेठ ठाकूर साहेबांचा. त्याच्यानंतर पुढचा सन्मान तर तुषार भोईर साहेब बीजेपी अध्यक्ष नाभा यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी आमचे केनी भाई आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते तुषार भोईर यांचा इथे शुभ सन्मान आपण या ठिकाणी करावा. तर जसकार गावचे अध्यक्ष सन्माननीय गणेश घरस साहेब आपणास विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. आपणास विनंती असेल की आपण यावं. सरपंच चषक 2024 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. त्याच्यानंतर प्रकाश कडू साहेब यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. तर प्रकाश कडू साहेब यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. बघा इथे मॅच विनर वर्सेस विनर होणार आहे. विजेता संघ आपण कुठेही जायचं नाहीये याची आपण नोंद घ्या. हॅलो, विजेता संघ आपण कुठेही जायचं नाही याची आपण नोंद घ्या. यस, नो बॉल गॉल पंचांचा इशारा आलाय. आपण इथे सन्मान पाहतो. सन्माननीय अतिथी विजय कडू साहेबांचा सन्मान. त्याच्यानंतर पुढचा सन्मान तर रमेश भगवान भोईर साहेब यांचा इथे सन्मान आपण करूया. मी विनंती करतो या ठिकाणी बाबेबाई आपण यावा आणि आपल्या शुभ हस्ते इथे भगवान भोईर साहेबांचा इथे शुभ सन्मान आपण या ठिकाणी करावा. तत्पूर्वी आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत मित्रांनो भगवान भोईर साहेब यांचा इथे शुभ सन्मान. त्याच्यानंतर राम मोकल साहेब यांचा देखील सन्मान. राजेश मात्रे आपण जावा आपल्या शुभ हस्ते राम मोकल साहेबांचा सन्मान आपण करावा. राम मोकल साहेबांचा हा सन्मान. त्याच्यानंतर पुढचा सन्मान अनिल भोईर. तर अनिल भोईर यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं. तसेच 40+ चे दमदार खेळाडू हनुमान भोईर साहेब यांचं देखील आगमन झालं. आपलं सहर्ष स्वागत. अमितजी कडू यांचं देखील स्वागत. त्यांचं देखील आगमन या ठिकाणी झालंय. अनिल भोईर साहेब यांचा इथे शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी पाहतो. त्याच्यानंतर रमेश भोईर साहेब यांचा देखील इथे शुभ सन्मान. तर रमेश भोईर साहेब यांचा इथे शुभ सन्मान स्पर्धेच्या वतीने आपण या ठिकाणी करणार आहोत. तर रमेश भोईर यांचा इथे शुभ सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. मी बाबेभाई आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी रमेश भोईर यांचा इथे आपल्या शुभ हस्ते रमेश भोईर यांचा सन्मान आपण या ठिकाणी करावा. त्याच्यानंतर खाडीगावचे सुप्रसिद्ध उद्योजक रोशन शेठ ठाकूर यांचा इथे शुभ सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. तत्पूर्वी आपण या ठिकाणी रमेश भोईर साहेब यांचा इथे शुभ सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. तर रोशन शेठ ठाकूर यांचा शुभ सन्मान हर्षाली लॉजिस्टिकचे ओनर महेंद्र शेठ यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण रोशन शेठ ठाकूर
यांचा इथे शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी करावा। त्याच्यानंतर CJ ठाकूर यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। हॅलो, CJ ठाकूर यांचा CJ पाटील साहेब यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल। मी विनंती करतो या ठिकाणी राजेश भाई म्हात्रे की आपण यावा आपल्या शुभ हस्ते CJ पाटील साहेबांचा इथे शुभ सन्मान आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी करावा। त्याच्यानंतर गणेश पाटील अर्थातच आमचे सरपंच विजेंद्रभाई पाटील यांचे पिताश्री आहेत गणेश पाटील साहेबांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल। तर गणेश पाटील साहेबांचा इथे शुभ सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत। मित्रांनो, की जी आपण सरपंच चषक स्पर्धा पाहतो ते सरपंच चषकाचे यशस्वी आयोजक आणि ज्यांना कमी वयामध्ये सरपंच होण्याचं सौभाग्य लाभलं ते विजेंद्र पाटील साहेबांचे पिताश्री गणेश पाटील साहेबांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं पापा कहते बेटा बडा नाम करेगा आणि आज खऱ्या अर्थानं नावे ग्रामपंचायतीवरती ज्यांना सरपंच होण्याचं सौभाग्य लाभलं ते विजेंद्र पाटील यांचे पिताश्री गणेश पाटील साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं। त्याच्यानंतर चंद्रकांत पाटील साहेब यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल। चंद्रकांत पाटील साहेब, मी बाबेभाई आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते चंद्रकांत पाटील साहेबांचा शुभ सन्मान आपण करावा। त्याच्यानंतर हनुमान भोईर यांचा देखील इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। चंद्रकांत पाटील साहेब यांचा सन्मान बाबेभाई आपण जावा आपल्या शुभ हस्ते त्यांचा आपण सन्मान या ठिकाणी करावा। त्याच्यानंतर केनीबाई तुम्हाला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी चंद्रकांत पाटील हनुमान भोईर साहेब यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल। आपणास विनंती असेल हनुमान भोईर साहेब आपण देखील यावं आणि आपला देखील सन्मान केनीबाई आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान करूया। त्याच्यानंतर लक्ष्मण पाटील साहेब, मी जवान पाटील आपणास विनंती करतो की आपण यावं आपल्या शुभ हस्ते लक्ष्मण पाटील साहेबांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करावा। तत्पूर्वी हनुमान भोईर साहेब यांचा इथे शुभ सन्मान आपण या ठिकाणी पाहतो। तर रोशनभाई आपण यावं आपल्या शुभ हस्ते लक्ष्मण पाटील साहेब म्हणजेच कातापिता ग्रुपचे अध्यक्ष विलासभाई अर्थातच बाब्याबाई यांचे पिताश्री आहेत की त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल। रोशन भोईर यांच्या शुभ हस्ते, रोशन भोईर म्हटल्यानंतर कातापिता ग्रुपचे सदस्य आहेत। पुढचा टॉस साठी दोन्ही कॅप्टन आपण यावं लगेच। मोराबी आणि नावाखाडी संघाचे संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये लगेचच यावं आणि विजेता संघ कुठेही जाऊ नका, विनर्स वर्सेस विनर्स मॅच होईल याची नोंद घ्या। त्याच्यानंतर जगदीश म्हात्रे साहेबांचा सन्मान खेळाडूंसाठी चेंडू द्या लगेच। प्रवीण, पहिलं सत्र संपलं। पन्नासचं टार्गेट उभं केलं आहे त्या ठिकाणी घारापुरी संघाने आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर संघासमोर आणि दुसऱ्या सत्रामध्ये आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल आमचे उत्कृष्ट मराठी समालोचक दीपक पाटील सर यांना आपण बोलूया। तर पुढचा सन्मान आपण या ठिकाणी करूया की सर्व आमच्या या महिला सर्व रणरागिणी या ठिकाणी तुम्ही पाहताय आपण रंजनाताई पाटील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांचा इथे सन्मान करूया। मी कामिनीताई विजेंद्र पाटील म्हणजे आमचे सरपंच विजेंद्र पाटील यांच्या सौभाग्यवती कामिनीताई विजेंद्र पाटील आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी रंजनाताई पाटील यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण करावा। मायची उपदार शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा हा सन्मान। तर गणेश त्याच्यानंतर सुनीताताई भोईर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल। सुनीताताई भोईर
सुनीताई भोईर यांचा इथे शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं. त्याच्यानंतर पुढचा सन्मान आपण जागृतीताई म्हात्रे यांचा सन्मान आपण करूया. चला सलामीची जोडी पाठवा. तर जागृतीताई यांचा इथे शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करणार आहोत. मी कामिनीताई यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते जागृतीताई म्हात्रे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांचा शुभ हॅलो यांचा शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करणार आहोत. त्याच्यानंतर ललिताताई ठाकूर यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. ललिताताई यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं. त्याच्यानंतर मीनाक्षीताई पाटील यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. तर मीनाक्षीताई पाटील यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. त्याच्यानंतर सुलोचनाताई पाटील यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं. तर ललिताताई ठाकूर यांचा इथे शुभ सन्मान. त्याच्यानंतर मीनाक्षीताई पाटील यांचा शुभ सन्मान केला जाईल. यावर मीनाक्षीताई आपला देखील सन्मान आपण या ठिकाणी स्वीकारावा. मी कामिनीताई विजेंद्र पाटील आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मीनाक्षीताई यांचा शुभ सन्मान या ठिकाणी या स्पर्धेच्या वतीने करावा. वनिता महिला मंडळाच्या अध्यक्ष आहेत मित्रांनो, त्यांचा इथे शुभ सन्मान स्पर्धेच्या वतीनं. त्याच्यानंतर सुलोचनाताई पाटील यांचा इथे शुभ सन्मान आपण करूया. त्याच्यानंतर सुशीलाताई यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं. त्याच्यानंतर सिंपलताई म्हात्रे यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. आमचे माजी सरपंच हरिश्चंद्र म्हात्रे साहेब यांच्या सौभाग्य आहेत सिंपलताई म्हात्रे यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं. तत्पूर्वी वनिता महिला मंडळाच्या अध्यक्षा आपण या ठिकाणी पाहतो मीनाक्षीताई पाटील यांचा इथे शुभ सन्मान. तर सिंपलताई आपण देखील यावं, आपला देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं. तर राष्ट्रवादी काँग्रेसचा महिला अध्यक्षा शोभाताई भोईर यांचा देखील इथे शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्ष नावे शोभाताई भोईर यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मीनाक्षीताई आपणास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते शोभाताई यांचा सन्मान आपण करावा. त्याच्यानंतर रंजनाताई घरत यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. रंजनाताई घरत आपण यावं. तर मी विनंती करतो की आमच्या वनिता महिला मंडळाच्या अध्यक्षा मीनाक्षीताई आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आता आपण पुढचा सन्मान या ठिकाणी करावा. फटका चांगला आहे, नाव गफला बॉल जाईल सीमा रेषा पार चौकार. तर रंजनाताई यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी पाहतो. तर कमलाताई म्हात्रे आपणास विनंती असेल आपण यावं. मी मीनाक्षीताईंना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते कमलाताई यांचा इथे सन्मान करावा. मीनाक्षीताई आता तुम्ही तिथेच थांबा, आता पुढचा सन्मान आपल्या शुभ हस्ते आपण करा. त्याच्यानंतर रंजनाताई घरत यांचा इथे शुभ सन्मान आपण करूया. रंजनाताई आपण यावं. त्याच्यानंतर चंद्राताई भोईर यावं. तत्पूर्वी आपण रंजनाताई यांचा सन्मान करू. त्याच्यानंतर पुढचा सन्मान
और कमाल का टाइमिंग 360 डिग्री हा फटका पाहिलात आणि हा षटकार पंचांचा इशारा पंच षटकार आहे ना यस त्याच्यानंतर पुढचा सन्मान सविताताई ठाकूर यांचा इथे सन्मान मीनाक्षीताई यांच्या शुभ हस्ते त्याच्यानंतर पुढचा सन्मान प्रणिताताई भूषण भोईर यांचा इथे शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल प्रणिताताई आपण याबा त्याच्यानंतर ग्रीष्मा भोईर ग्रीष्माताई भोईर यांचा देखील सन्मान आपण करूया ग्रीष्माताई आपण याबा यस ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स दीपक सर थँक्यू सो मच प्रवीणजी गायकर थँक्यू सो मच रोशनजी पाटील पार्थ एंटरप्राइजेस नावायोजित सन्माननीय विजेंद्रजी पाटील साहेब सरपंच चषक 2024 भव्य दिव्य आयोजन पहिली रात्र आणि जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून पहिली लढत आपल्याला पाहायला मिळते एका बाजूला शिवाजीनगर आणि दुसऱ्या बाजूला घारापुरी 50 धाबा चेस करायच्या आहेत यावेळेस मात्र चांगला ड्राईव्ह कव्हर्सला तर ग्रीष्माताई भोईर यांचा इथे सन्मान मी कामिनीताई यांना विनंती करतो की आपण यावं आपल्या शुभ हस्ते ग्रीष्माताई भोईर यांचा इथे शुभ सन्मान कामिनीताई यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी करूया त्याच्यानंतर पुढचा सन्मान प्रणिताताई भोईर यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल तत्पूर्वी ग्रीष्माताई यांचा इथे शुभ सन्मान त्याच्यानंतर प्रणिताताई आपण यावं अक्षता ठाकूर यांनाही विनंती करतो अक्षता भोईर यांनाही विनंती करतो आपण यावं तर ग्रीष्माताई यांचा इथे शुभ सन्मान आपण या ठिकाणी पाहतो त्याच्यानंतर प्रणिताताई भोईर आपण यावं आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल त्याच्यानंतर अक्षताताई भोईर आपण देखील यावं आपला देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल त्याच्यानंतर लताई पाटील यांचा इथे सन्मान केला जाईल लताईंना विनंती करतो की आपण यावं तत्पूर्वी आपण चांदीताई यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने पाहतो कामिनी ताई यांच्या शुभ हस्ते चांदीताई भोईर यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने त्याच्यानंतर कोमलताई आपणास विनंती करतो आपण देखील यावं आपण देखील आपला देखील शुभ सन्मान आपण या ठिकाणी स्वीकारावा ओ कडक काय फटकेबाजी मैदानावरती पाहायला मिळते आणि अजून एक ठोकलाय इथे पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहूया यस हा षटकार तर इथे कोमलताई यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी करूया कामिनीताई यांच्या शुभ हस्ते कोमलताई यांचा शुभ सन्मान त्याच्यानंतर पुढचा सन्मान धन्य माता पिता तयाची खऱ्यातून आपण पाहू शकाल की विजेंद्र सारख्या गुणवंत हिऱ्याला जन्म दिला आणि आज पाहता पाहता कमी वयामध्ये ज्याने नावे ग्रामपंचायतीमध्ये सरपंच होण्याचं सौभाग्य लाभलं असे विजेंद्र पाटील यांच्या माताश्री अर्थातच लताताई पाटील यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल लताई आपण यावं आणि आपला सन्मान मी मीनाक्षीताई आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते लताई यांचा इथे शुभ सन्मान मित्रांनो बघा साधी राहणी उच्च विचारसरणी आपली परंपरा जपत असताना या ठिकाणी आपली या आगरी परंपरा जपत असताना आपण पाहू शकाल विजेंद्र पाटील साहेब सरपंच यांच्या माताश्री अर्थातच आपण पाहू शकाल या ठिकाणी लताई पाटील यांचा इथे शुभ सन्मान तर गणेश गरज साहेब आपण याबा जसकार गावचे सन्माननीय गणेश गरज साहेब गाव अध्यक्ष जसकार आपल्या शुभास्ते आपण टॉस करावा गणेश गरज साहेब गाव अध्यक्ष जसकार आपल्या शुभास्ते आपण प्रथम टॉस करा आपल्या शुभास्ते प्रथम आपण सत्कार करूया मित्रांनो गणेश गरज साहेब हॅलो हॅलो
गणेश खरस साहेब गाव अध्यक्ष जसकार यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल। मी विजेंद्र पाटील विद्यमान सरपंच आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते गणेश खरस साहेब गाव अध्यक्ष जसकार यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल। आणि लगेचच गणेश खरस साहेब आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस देखील करावा। दैवतच्या दर्जेदार फलंदाजीसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी येतोय अमित दादा कडू शिवाजीनगर यांच्या वतीनं। खरं तर रिव्हर्स स्वीपचा तो देखणा षटकार आणि त्यानंतर मात्र केलेली ही बेधुंद बॅटिंग। हॅलो, तर टॉस करूया। मी गणेश खरे साहेब आपण यावं आपल्या शुभ हस्ते टॉस करावा आपण। कडा काचून एक प्रॉपर टायमिंग बॉलला पाठवून दिला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून आउट ऑफ द पार्क षटकार। तर टॉस आपण करूया दोन टीम मध्ये। गणेश खरस साहेब यांच्या शुभ हस्ते नावेखाडी विरुद्ध बाबेबाई त्यांना नियमावली आपण सांगा त्या खेळाडू दोन्ही खेळाडूंना। त्याच्यानंतर पुढचा सन्मान हरेश खरस साहेब जसकार यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल। राजाबाई मात्रे आपल्या शुभ हस्ते हरेश खरस साहेबांचा इथे शुभ सन्मान आपण करावा। त्याच्यानंतर जगदीश मात्रे साहेब यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल। तेहतीस धावा आतापर्यंत या ओव्हरमध्ये खर्च केल्यात त्या गोलंदाज अंकित मायनेनं। 45 धावा धावफलकावर आहेत, फक्त 5 धावांची गरज आहे तर सामना टॉस जिंकण्यासाठी। जिंकलाय नावाखाडी संघानं जो काही निर्णय असेल तो घेऊन मैदानात उतरायचा आहे। पुढचा सन्मान चला बॉलची मागणी केली जगदीश मात्रे साहेब यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं। त्याच्यानंतर मित्रांनो पुढचा सन्मान करूया की खऱ्या अर्थानं विजेंद्रबाई पाटील उर्फ गोट्याबाई विद्यमान सरपंच नावे ग्रामपंचायत यांच्या सौभाग्यवती। एखाद्या पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात वाचतो मित्रांनो आणि गोट्याबाईच्या सोबत त्यांच्या सौभाग्यवती त्यांचा परिवार नेहमी उभा राहिलाय। सामना झाला फिनिश तर इथे सौभाग्यवती कामिनीताई विजेंद्र पाटील यांचा इथे शुभ सन्मान आपण करूया। मी कामिनीताईंना विनंती करतो सर्व आमच्या महिला मीनाक्षीताई आणि त्यांच्या समेत सर्व महिला भगिनींना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी कामिनीताई विजेंद्र पाटील यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं करत आहोत मित्रांनो। अभिनंदन सुदीप अँड शिवाजीनगर क्रिकेट संघ। शिवाजीनगर संघानं हा सामना जिंकला, अभिनंदन आणि हार्ड लक।